नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आज मी आणि दादाच्या मुली आज आम्ही चाललोय माऊली किल्ला बघायला. क्या बात कर रहे आणि फायनली आम्ही माऊली किल्ला प्रवेशद्वारमध्ये एंट्री केली. टेंशन नहीं लेने का आपण है ना. मला तर काय माहिती नव्हतं इकडचं काय आहे. त्या ऑलरेडी इथे येऊन गेलेल्या, फिरून गेलेल्या, त्याच्यामुळे मी आज त्यांनाच फॉलो करतोय. आणि नंतर गेला दुसऱ्या साईडने बघायला त्याला चढायला जमेल का तिकडे. एवढा राग आला तो डायरेक्ट कुत्र्याच्या मागे धावतच निघाला. जलवा है हमारा. आणि माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ उद्यान शहापूर हे इथे बनवण्यात आलं आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही प्रतिमा इथे या भिंतींवरती काढण्यात आलेल्या आहेत. आणि त्या बघायला एवढ्या सुंदर वाटतात ना. अजून याचं काम बाकी आहे. जेव्हा काम पूर्ण होईल ना तेव्हा कसं दिसेल ना, खरंच जबरदस्त आहे. आणि इकडे ना मला महाराजांचे मावळे बघायला भेटलेत, हे बघा. आणि अगदी थोड्या वेळानंतर इथे ऋतुजा आली. ऋतुजा मला इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते दाखवायला घेऊन चाललेले आहे. मंदिरामध्ये जायच्या अगोदरच मला इथे वाघ दिसला. एक बार बाहर तो आओ. आणि हे मंदिर पुरातनकालीन गणपती मंदिर आहे. इथे मंदिरामध्ये ऋतुजा आणि माऊ गेले, दोघींनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी सुद्धा जाऊन दर्शन घेतलं. आणि इथे गणपती बाप्पाची एक लहानसुद्धा मूर्ती होती, ती बघा किती भारी वाटते. मला यायला उशीर झाला, नाहीतर मी सुद्धा गेलो असतो आज. आणि त्याच्यानंतर आलो महादेवाच्या दर्शनासाठी. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की ही पिंड आहे, ही स्वयंभू पिंड आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वरती किल्ल्यावरती फिरायला जायचं असेल तर तिथे त्याचा नक्षा या मंदिरामध्ये काढलेला आहे. मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.